तुमची कुलदेवता आई तुळजाभवानी आहे का? पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? अनेक जण रोज पूजा करतात, ओटी भरतात, दर्शन घेतात, तरीही आईची पूर्ण कृपा का मिळत नाही? कारण पूजा करताना एक छोटी चूक नकळत होते आणि ही चूक जर तुमच्या घरात होत असेल तर सुखशांती आणि समृद्धी येण्याऐवजी अडथळे वाढू शकतात, असं शास्त्रात सांगितलं जातं. विशेष म्हणजे आई तुळजाभवानीला प्रसन्न करण्यासाठी काही अतिशय सोपे पण शक्तिशाली नियम आहेत. जर योग्य पद्धतीने योग्य दिवशी केले तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनोकामना पूर्ण होतात आणि संकटापासून संरक्षण देखील होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ओटी कधी भरावी, दर्शनाला कोणत्या दिवशी जावं आणि कोणती सेवा केल्याने आईची कृपा कायम राहते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळजाभवानी आईची संपूर्ण पूजा पद्धत, नियम आणि ते खास उपाय जो प्रत्येक भक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी नक्की जाणून घेतला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. तुळजाभवानी आई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे भक्तीचे श्रद्धास्थान आहे. मग पूजेसंदर्भातील काही सविस्तर माहितीला सुरुवात करूया. सर्वात आधी जाणून घेऊया तुळजाभवानी आईची पूजा विधी आणि नियम. तुळजाभवानी आईची पूजा ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं आवश्यक मानलं जातं आणि म्हणूनच त्याची नित्य पूजा करावी आणि दररोज पूजा करावी. त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, मंदिर, देवघर, पूजा स्थान हे स्वच्छ ठेवावं, तुळजाभवानीच्या मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, देवीला हळदी कुंकू, गंध, फुलं, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावे. नैवेद्यामध्ये खीर, पुरणपोळी किंवा साखरेसारखा खळा अर्पण करावा आणि नंतर तुळजाभवानी आईच्या मंत्राचा जप करावा. यामध्ये आपण ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः अशा मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर तुळजाभवानी आईची आरती म्हणावी. पूजेनंतर प्रसाद ग्रहण करावा आणि कुटुंबांना सुद्धा वाटावा. संध्याकाळच्या पूजेत पुन्हा स्वच्छता करून दिवा लावावा, फूल, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा. मंत्र, जप आणि आरती करावी. पूजा करतानाचे त्याचे नियम काय आहे? पूजा करताना मन शुद्ध आणि एकाग्रता ठेवावी. मांसावर मद्यपान आणि मांसाहार, तामसी आहार टाळावा. ज्या घरामध्ये आई तुळजाभवानीची पूजा केली जाते त्या घरात कधीही रविवार, सोमवार, बुधवार, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. पूजास्थानी स्वच्छ ठेवावे. विशेषतः तुळशीच्या निवासस्थानाजवळ कचरा किंवा घाण ठेवू नये. पूजा करताना शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मक विचार टाळावे. नवरात्रीत आई तुळजाभवानीची उपासना विशेष. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करावी. कलशात पाणी, सुपारी, नाणं आणि तांदूळ ठेवावे. कलशासमोर तुळजाभवानीची मूर्ती ठेवावी किंवा टाक असेल तो ठेवावा आणि दीप प्रज्वलित करावा. दररोज नववस्त्र, फूल आणि नैवेद्य अर्पण करावे. दुर्गा सप्तशती किंवा ललित सहस्रनाम याचा पाठ करावा. पहा मंडळी, तुळजाभवानी आईच्या मंत्राचा जप करावा. मंदिरात उपास करणे हे शुभ मानले जाते. फलाहार किंवा सात्विक भोजन यावेळी ग्रहण करावं. 9व्या किंवा 10व्या दिवशी कलश विसर्जन करावं आणि देवीला निरोप द्यावा. आता आईची ओटी कधी भरावी? तर ओटी म्हणजे देवीला अर्पण केलेली भक्तीची भेट, ज्यात साडी, नारळ, हळदी कुंकू आणि इतर पूजेचं साहित्य असतं. पण ही भरावी कधी ओटी ते देखील सांगते. तर पहा मंडळी, नवरात्रीच्या काळात विशेषतः ओटी कधी भरायची? अष्टमी किंवा नवमीला ओटी भरणं शुभ मानलं जातं. विशेष तिथी, एकादशी, पौर्णिमा किंवा संकष्ट चतुर्थीलाही ओटी अर्पण केली जाऊ शकते. एवढंच काय, तर नवस पूर्ण झाल्यावर किंवा विशेष मनोकामनासाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर ओटी भरणं योग्य मानलं जातं. आता ही ओटी कशी भरावी? तर साडी, नारळ, हळदी कुंकू आणि फुले यांचा समावेश असलेली ओटी तयार करावी. तुळजापूरच्या मंदिरात पूजाला दरम्यान ओटी अर्पण करावी किंवा घरीच पूजास्थानी ही ओटी ठेवावी. ओटी अर्पण करताना ओम तुळजाभवानी नमः, ओम तुळजाभवानी नमः या मंत्राचा जप करावा. आता तुळजाभवानी आईच्या दर्शनाला कधी जावं असाही प्रश्न आहेच. ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आई राजा उदो होदो लिहायला विसरू नका. आणि तुमची कुलस्वामिनी, तुमचं कुलदैवत कोणती आहे हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा मंडळी, तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला कधी जावं असाही प्रश्न आहेच.
मग नवरात्राच्या काळात तुळजापूर मंदिरात दर्शनाला जाणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. विशेषतः अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला भक्तीची भेट गर्दी असते. शिवाय मंगळवार आणि शुक्रवार हे वार सुद्धा तुळजाभवानी आईसाठी विशेष मानले जातात. पौर्णिमा असो किंवा एकादश या तिथींना सुद्धा दर्शन घेणं शुभ मानलं जातं. मात्र तुळजापूर मंदिरात सकाळी 6 वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि त्यानंतर दर्शन घेणं हे शुभ मानलं जातं. तेही व्यक्तिरथ, शारदीय आणि शांखाभरी नवरात्रीच्या काळात दर्शनाला जाणं शुभ मानलं जातं. पण दर्शनाला जाण्याचेही काही नियम आहेत. दर्शनाला जाताना स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. मंदिर प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवून स्वच्छ करावे. मंदिरात शांतता राखावी आणि मोबाईल फोन आवर्जून बंद ठेवावा. यामुळे आपल्या तुळजाभवानीच्या आईच्या दर्शनात कितीही रांगा असल्या तरी त्यात प्रसन्नता, शांतता आणि देवीचं दर्शन घडतं असं सांगितलं जातं. तुळजाभवानी आईला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावेत तर पहा, आपण मंत्र जप करू शकतो, तुळशी पूजन करू शकतो, उपास करू शकतो, दीप प्रज्वलित करू शकतो, दान नवस दान करू शकतो आणि भक्तीसुद्धा केली जाऊ शकते. मग कोणत्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे आई तुळजाभवानी प्रसन्न होईल तर ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः. त्याचबरोबर ओम श्रीम तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी नमः हा मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा ओम भवानी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. नवरात्रीसुद्धा दुर्गा शक्तीचं पाठ करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. एवढंच काय तर तुळजाभवानी मातेला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाचा नैवेद्य अर्पण करावा. तुळशीच्या रूपाचं नियमित पूजन करावे आणि पाणी अर्पण करावं आणि आई तुळजाभवानीचं नामस्मरण करत राहावं. तर पहा मंडळी, मंगळवार, शुक्रवार किंवा नवरात्रीत उपास करावा. उपासात फलाहार किंवा सात्विक भोजन घ्यावं. आईला तुपाचा दिवा, तिळाचा तेलाचा दिवा रोज लावावा. हा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दानधन करावे. विशेषतः नवरात्रीत कन्यापूजन करावं. मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस बोलावे आणि पूर्ण झाल्यावर आईची ओटी भरावी. एवढंच काय तर तुळजाभवानी आईच्या ध्यानात मनशांती मिळते. रोज ध्यान करावं आणि भक्तिभावाने प्रार्थना करावी. यामुळे नक्कीच आपल्याला लाभ अनुभवायला मिळू शकतो. ज्यांची कुलदेवता आई तुळजाभवानी आहे त्या घरात आईचे पूजनाला विशेष महत्त्व आहे. कारण तुळजाभवानी आईच्या पूजेने मनाला शांती मिळते आणि घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः नवस केल्यासही तो पूर्ण होऊ शकतो. म्हणूनच नियमित पूजा करावी ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत मिळेल. तुळजाभवानीच्या उपासनेने आध्यात्मिक प्रगती तर होतेच, शिवाय घरात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदण्यास मदत देखील मिळते असं सांगितलं जातं. तुळजाभवानीच्या पूजेत शुद्धता आणि भक्ती महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारची अशुद्धता, विचार किंवा चुकीचे वर्तन करणं टाळलं तर आई तुळजाभवानीची कृपा मिळवण्यासाठी काय करावं, कोणत्या दिवशी तिचं दर्शन घ्यावं आणि तिची ओटी भरताना कोणती विशेष काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या. कुलदेवीची सेवा ही फक्त परंपरा नाही तर ती आपली जबाबदारी आणि श्रद्धेची पुकार असते आणि जेव्हा आपण ती मनापासून करतो तेव्हा आईची कृपा नक्कीच आपल्याला जीवनात चमत्कार घडवते असं सांगितलं जातं. तर आई तुळजाभवानी मातेबद्दलची ही माहिती आणि तिच्या कृपेसाठीचे उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कळवा. आता तुमची इच्छा असेल की माझी कुलदेवता कोण आहे, त्यांची पूजा कशी करावी किंवा त्यांना प्रसन्न करायचं योग्य उपाय काय असतात तर आम्ही ते देखील सांगणार आहे. पहा मंडळी, म्हणून तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी कोण आहे, त्यांच्या पूजनाची संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असल्यास खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती आहे का नाही. जर माहिती असेल तर तुमच्या कुलदेवीचं नाव मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.